आपण केक खरं तर कापलेला आहे, काय औचित्य आहे, कोणाचा वाढदिवस? आज महापालिकेच्या शहरातील खड्ड्यांचे जे खड्ड्यांचं आयुष्य आहे हे वाढलेलं आहे आणि खड्ड्याचा वाढदिवस आम्ही साजरा केला आहे। गेले अनेक वर्ष कोल्हापूर शहरवासी या खड्ड्यानं त्रस्त आहेत। शहरातील खड्ड्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे। आम्ही मागच्या वर्षी कोल्हापूर शहरातल्या 100 खड्ड्यांच्या फोटोचं प्रदर्शन दसरा चौकामध्ये भरवलेलं होतं। शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला दिला। हे प्रदर्शन भरल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की महापालिका प्रशासन कुठेतरी जागं होईल, पण हे झोपलेलं महापालिका प्रशासन जागा करण्यासाठी आज आम्हाला खड्ड्याचा वाढदिवस करावा लागला। आज आम्ही वाढदिवस करून या प्रकरणाचं गांभीर्य लोकांसमोर आणलेलं आहे। महापालिका प्रशासनाने ह्याचं गांभीर्य ओळखावं, अन्यथा आज आम्ही बर्थडे केलाय, बर्थडेचं गिफ्ट आम्ही महापालिकेला लवकरच देणार आहे। या खड्ड्यांमुळं मणक्याचे त्रास बरेच व्हायला लागले, धुळीचा त्रास व्हायला लागलाय। इतकी पोस्टरबाजी झाली की कोल्हापूरच्या रस्त्याच्या विकासासाठी इतका निधी आला, तो निधी गेला कुठे, हा पहिला प्रश्न आम्हाला पडतोय। पण इतका निधी होऊन म्हणजे कोल्हापूर आरशासारखं व्हायला पाहिजे होतं, पण इथं सगळे खड्डे आहेत। ह्या खड्ड्यांमुळे मणक्याचे त्रास होतात, वयोवृद्धांना गाडीचं म्हणजे महिलांना सुद्धा गाडी चालवायचा त्रास होतोय, त्यामुळे धुळीचं साम्राज्य वाढतंय आणि ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढतात। कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि प्रशासनाला जाग आली पाहिजे। थेट केकच आणलेला आहे, 2 केक आणलेले आहेत, परंतु याची जाग प्रशासनाला येणं गरजेचं आहे। जी क्वालिटी म्हणतात की 100 कोटी खर्च केले, परंतु 100 कोटी कुठं आहेत? एका 15 दिवसाच्या पावसामध्ये जर खड्डे म्हणजे रस्ता जर वाहून घेत असता तर काय क्वालिटी आहे? क्वालिटी कंट्रोल ह्याचं चेकिंग होणं गरजेचं आहे आणि ते पण PWD मार्फत होणं गरजेचं आहे, तरच खड्डे मुक्त होईल कोल्हापूर। वाढदिवसाची पार्टी आयुक्तांसोबत करणार आहात का? हा केक तुम्ही पाठवणार का आयुक्तांना किंवा आमदारांना? यापेक्षाही मोठं गिफ्ट आम्ही नक्कीच आयुक्तांना देऊ आणि आम्ही मागणी केलेली आहे की शहराचं जर टक्केवारी जर आपल्याला यामधला भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर रोड क्वालिटी इंडेक्स घ्यावं। रोड क्वालिटी इंडेक्समध्ये तुमचं PCI टेस्टमधून तुमच्या रस्त्यामध्ये कशा पद्धतीचं तुम्ही प्रमाण वापरलं गेलेलं आहे हे सिद्ध झालं तर यामधली टक्केवारी थांबेल आणि रस्त्यांचा दर्जा सुधारेल अशी आम्हाला खात्री आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।